तुम्हाला सुद्धा आता असं होतंय ना, सध्या पावसामुळे डोळे उघडले का समजतं चमचमीत झमझमीत चायनीज असं चटक फटक पदार्थ खाऊ वाटतात का नाही. मला सुद्धा तसंच होते. त्यामुळे आता थोडंसं बाळाची सर्दी बरी झाली आणि आज मस्त असे कोबी मंचुरियन बनवले होते. आणि हो, हे मैद्याचे नव्हते, गव्हाच्या पिठाचे बनवले होते आपण. तर चला आता रेसिपी बघूया. यासाठी अर्धा किलो कोबी घेतला होता बरं का आपण. हा मस्त बिटरला वाटून घेतला. त्यानंतर बिटरमध्येच अशी जे शिमला मिरची, गाजर आणि स्वीटकॉर्न होते हे देखील बारीक करून घेतले. कांदा मात्र हाताने कापून घेतला होता. असा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा. आणि त्यानंतर यामध्ये आपण काय घालणार आहोत, गव्हाचं पीठ. मी साधारणतः 1.5 वाटी गव्हाचं पीठ घातलं होतं. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कॉर्नफ्लॉवर घालायचं 2 चमचे. आता कॉर्नफ्लॉवर शिवाय त्याला अशी बाइंडिंग येणार नाही. नुसते गव्हाचे म्हणले ते थोडे सुटतील, चिरा पडतील त्यांना. मस्त हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि याचा असा मुटका होतो का पाहायचा, म्हणजे चांगलं मळून घेतलं त्याच्या. जर होत नसेल तर 1 चमचा सोया सॉस घालायचा, म्हणजे एकदम छान त्याला बाइंडिंग येतं. तर नंतर आठवलं आपल्या फ्रीजमध्ये बीट देखील आहे, तर बीट घालून घेतलं. बीट किसून घालायचं बरं का. बिटरला बारीक जर केलं तर त्याला जास्त पाणी सुटायचे चान्सेस. त्यामुळे असं बिटरला हे करून घ्यायचं. आणि त्याच्यात आपण बाकीचे मसाले घालून घेणार आहे. चवीनुसार मीठ, तिखट आणि आपली काळी मिरी पावडर. काळी मिरी पावडरशिवाय चायनीजला चवच येत नाही. हे सर्व एकत्र करायचं. 1 चमचा सोया सॉस घालायचा आणि छान मळून घ्यायचं. मळताना अगदी हलक्या हाताने मळायचं. ह्याला फार प्रेशर द्यायचं नाही. ह्याचा हळूहळू ॲटोमॅटिक गोळा तयार होता. आणि हळू म्हणजे 1.5 ते 2 मिनटात हे पीठ एकदम व्यवस्थित मळलं जातं. तोपर्यंत इकडं कढई तापायला ठेवली होती. कढईमध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, तेल गरम होतं आहे तोपर्यंत आता आपण हे सर्व जे आहेत ते बॉल जे ते तयार करून घ्यायचे. असे हे बॉल तयार करायला काहीच वेळ नाही लागत. अगदी 2-3 मिनटाचा खेळ राहतो. एका वेळेस 2-2, 3-3 हातावर घ्यायचे. नुसतं गोल फिरवलं तर ते गोल होऊन जातात. अशी डिश ना खरंच करायला खूप छान आहे. आणि फक्त तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठ घाला, म्हणजे हे सर्व पदार्थ आहेत जे हायजेनिकच तयार होतात. फक्त काय तेल वापरतो तळायला तेवढे चालतंय. म्हणजे तेवढी सूट आहे आपल्याला अजून शरीराने दिलेली. मस्त हे तळून घ्यायचे. आता हे तळते तोपर्यंत नुसतं उभं राहून त्यांच्याकडे पाहायचं का नाही. तोपर्यंत बाजूला आपण काय करणार, ग्रेव्हीची जी आहे ती तयारी करून घेणार आहोत. कारण असे पदार्थ बनवायला ना आपल्याला भरपूर असा वेळ लागतो. त्यामुळे एक काम चालू आहे तोपर्यंत दुसरं देखील चालू करून घ्यायचं. मस्त अशी बॉल आपण तेलात तळतोय तोपर्यंत बघा आता माझी ना संपूर्ण ग्रेव्हीची तयारी देखील झाली होती. हळूहळू मी ग्रेव्हीमध्ये काय काय घालणार आहे, कांदा, गाजर, शिमला मिरची आणि स्वीटकॉर्न. तुमच्याकडे अजून जर काही भाज्या असतील तर त्या देखील घालू शकतात. अशा प्रकारे सर्व बॉल तळून झाले ना, आता काय करायचं, मस्तपैकी दुसरीकडे तापायला ठेवायची. त्यात तेल घालून घ्यायचं. आता मी मंचुरियनचं तळलेलंच तेल घातलं होतं. त्यानंतर कांदा त्याच्यात लसूण आणि आलं हे तुम्ही घाला आणि नंतर वरून कांदा घालायचा. लसूण आलं तुम्ही चिरून घाला किंवा ठेचून घाला. मला ठेचलेलं आवडतं त्यामुळे मी ठेचलेलंच घातलं होतं. त्यानंतर त्याच्यात एक एक करून ज्या आपल्या सर्व भाज्या आहेत त्या घालून घ्यायच्या. शिमला मिरची, गाजर, पुन्हा स्वीटकॉर्न आणि चवीनुसार आपल्या ज्या हिरव्या मिरच्या असतात ना त्या मी उभ्या काप करून घातल्यात बरं का. जर तुम्हाला दाताखाली मिरची आलेली आवडत असेल तर तुम्ही एकदम बारीक कट करून घालू शकता. तर आम्हाला कुणालाच नाही आवडत. मग ह्या अशा मी उभ्या कट करून घातल्यात, म्हणजे जेणेकरून त्या बाजूला काढून ठेवता येतील आपल्याला. त्या हिशोबाने घातलेल्या आहेत. ह्या सर्व भाज्या परत आहेत ना तोपर्यंत 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आणि त्यात थोडंसं पाणी घालून ते मिश्रण जे आहे ते असं एकजीव करून घ्यायचं. म्हणजे थोडंसं त्याची पातळ असेल, कारण की आपल्याला ही ग्रेव्हीतले बनवायचे आहेत आणि ग्रेव्हीला थोडंसं घट्टपणा येण्यासाठी आपल्याला कॉर्नफ्लॉवर हे पाहिजेच आहेत. त्यानंतर याच्यात बाकीचे मसाले ॲड करून घ्यायचे. त्यात सगळ्यात महत्त्वाचं मीठ. त्यानंतर ह्याच्यात आपण आता काय घालणार आहोत, थोडंसं लाल तिखट, पुन्हा काळी मिरी पावडर आणि आता याच्यात आपल्याला सोया सॉस घालायचा आहे आणि टॉमॅटो सॉस. सोया सॉस साधारणतः 1 मोठा चमचाभर घालायचा. आणि आपला जो टॉमॅटो सॉस आहे हो, मला एवढं याला एक आपली जी पुडी असते ना तेवढी संपूर्ण लागली बरं का, 15 रुपयाची सॉसची. ती हळूहळू करून घालून घ्यायची. आणि मस्तपैकीच आपण जे कॉर्नफ्लॉवर बनवलं होतं ते देखील यात घालून घ्यायचं, जी पातळ पेस्ट बनवली होती ती. आणि हे छान परतून घ्यायचं. त्यानंतर ह्याच्यात आपण
जे आहे ते गरजेनुसार पाणी देखील घालणार आहोत. तुम्हाला किती घट्ट पातळ, म्हणजे आता आम्हाला थोडी ग्रेव्हीची आवडतं, तुम्हाला जर नुसते कोटिंग करायचे असेल तर थोडं कमी पाणी घाला. हे छान परतून घातलं, पाणी घालून याला साधारणतः 1-1.5 मिनिटं उकळी आली त्या ग्रेव्हीला, ती ग्रेव्ही शिजवलेली असते. त्यानंतर ते बॉल घालायचे आणि अगदी 1.5 ते 2 मिनटात खायला तयार झालेले असतात. अशा प्रकारे आता आपण यात गरजेनुसार पाणी घातलेलं आहे आणि 1.5-2 मिनटात आपले जे मंचुरियन आहेत हे यात घालून तयार झालेले आहेत. खायला अगदी अप्रतिम आणि पोटभरीचे राहतात, बाहेर फार थोडे येतात. तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब करा.